So, good morning, students. In the last lecture, we discussed something about the different type of database structures, right? So, there might be question. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की database management system exactly कुठे पिक्चर मध्ये येत आहे, कशा प्रकारे ते व्ह्यू होणार आहे, कशा प्रकारे एक युजर त्या पूर्ण डेटाबेस सिस्टमला इंटरॅक्ट करतो. येस्टरडे आपण सेंट्रलाइज डेटाबेस सिस्टम बघितलं, बट आय गेस जेवढ्या लोकांचे मला चेहरे स्क्रीनवर दिसत होते तर त्यांच्यावरतून मला एक अंदाज येतो आहे का त्यांना थोडीशी डिफिकल्टी झालेली आहे का एक्झॅक्टली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे तरी काय. फाईन. सो आय एम गोइंग टू शेअर अ पिक्चर विथ यू, then we can understand what exactly it is. So can you see this image on your screen? So now this is a database management system. Fine. This symbol, हे जो तुम्हाला इथला सिम्बॉल दिसता आहे, आय होप ते तुम्हाला आता थोडंफार क्लिअर होणार असेल की व्हॉट एक्झॅक्टली यू मीन बाय दिस पर्टिक्युलर. सो सो आय होप दिस पर्टिक्युलर सिम्बॉल जिथे तुम्हाला लिहून पाठवलेलं आहे की डेटाबेस लिहिलेला आहे, and then in the database it is mentioning that there is a raw kind of information. So this is raw data. Then you have the facts over here. Then certain values can be stored, maybe for statistic purpose, etc. पण डेटाबेस मध्ये आपण डेटा स्टोर करतो आहे. ठीक आहे. आता डेटाबेस वरती जर आपण डेटा स्टोर करणार असणार तर एक्झॅक्टली आता आपला डेटाबेस काय काय कामं करणार आहे. सो डेटाबेस जे कामं करणार आहे ते इथे दिसतंय. स्टोरेज ऑफ द डेटा फर्स्ट थिंग. त्यानंतर रिट्रायवल ऑफ द डेटा मीन्स तुम्ही तो डेटा जो आहे तो परत काढू शकतात, परत त्याच्यामध्ये प्लेस करू शकतात. ऍडमिनिस्ट्रेशन, तुम्ही त्याच्यावरती एक लुक ठेवू शकता दॅट हू हॅज ऍक्सेस दॅट पर्टिक्युलर डेटा, who has made certain kind of changes inside that particular data. And again, in the term administration, we mostly want to focus की कोणत्या युजरला कशा टाईपचा ऍक्सेस दिला गेला आहे. सो लाईकवाईज मी ही मीटिंग स्टार्ट केलेली आहे, तर तुम्ही ज्यावेळेस जॉईन होत होते त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलं होतं. आय हॅव द कम्प्लीट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राईट that I can allow a particular person to join this meeting, or I have the ability की मी तुमच्यापैकी कोणाला सुद्धा या मीटिंग मधून बाहेर काढू शकतो. फाईन. सो दिस इज नथिंग बट द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क. देन रिपोर्ट्स. आय कॅन गेट द लॉग फाइल्स की डेटाबेस मध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज होत होते, कशा प्रकारे डेटाबेस मध्ये चेंजेस होत होते, कशा प्रकारे डेटाबेस मध्ये लॉग इन केले गेले होते, कोणत्या युजरने कधी लॉग इन केलं, काय ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केलं. दीज आर विल बी द रिपोर्ट्स. अँड कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज क्वेरीज. सो क्वेरी इज गोइंग टू टॉक अबाउट डिफरंट टाइप ऑफ क्वेरी म्हणजे डाऊट असतो, तर तुम्ही डाऊट क्लिअर करण्यासाठी क्वेश्चन्स विचारतात. द सेम वे वी आर गोइंग टू फायर और रन क्वेरी लँग्वेज कमांड्स सो दॅट वी कॅन गेट द आन्सर फ्रॉम द डेटाबेस. सो आपण डेटाबेसला विचारणार आहे किती विद्यार्थ्यांना 60च्या वरती मार्क आहेत. सो ही इज गोइंग टू टेल मी की 10 विद्यार्थ्यांना आहे का 50 विद्यार्थ्यांना आहे. जर मला प्रश्न विचारायचा आहे XYZ स्टुडंटला किती मार्क आहेत, सो आय कॅन फायर दोज क्वेरीज ऑन देम अँड देन गेट द आन्सर. अँड देन द लास्ट पार्ट, दॅट इज सिक्युरिटी. सो all the users, those who are authenticated, validated आणि ज्यांना मी प्रिव्हिलेज दिलेत ते लोकांना डेटाबेस ऍक्सेस होईल. नो डाऊट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आपण कम्प्युटरवरती टाकतो आहेत, आपण त्याला इंटरनेट थ्रू कनेक्ट करतो आहेत. सो ऑटोमॅटिकली द डेटाबेस अवेलेबिलिटी इज एव्हरीवेअर. बरोबर. बट अवेलेबिलिटी असणं आणि ऍक्सेस असणं यांच्यामध्ये फरक आहे. राईट. अवेलेबिलिटी म्हणजे काय आहे की तो डेटाबेस इंटरनेटवरती मिळतो आहे, नो डाऊट. पण ऍक्सेस म्हणजे काय, यू शुड बी एबल टू यूज दॅट पर्टिक्युलर डेटाबेस. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम एक्झाम्पल दिलं होतं, तुमच्या घरामध्ये कार असेल आणि त्याची चाबी तुम्ही घ्या, ती लावा, आतमध्ये बसा, गाडी स्टार्ट करा. द नेक्स्ट थिंग व्हॉट इज गोइंग टू हॅपन विथ यू. सो ऑब्व्हियसली गाडी अवेलेबल आहे, नो डाऊट. तुमच्या घरामध्ये कार आहे, ती अवेलेबिलिटी आहे, बट तुम्हाला ऍक्सेस आहे का नाही. मे बी तुमच्या घरामध्ये कोणी मोठा व्यक्ती असेल, तो ती गाडी ड्राईव्ह करू शकतो. त्याने जर ती चाबी घेतली, कुठे घेऊन गेला, परत लावून दिलं, नोबडी इज गोइंग टू आस्क हिम द क्वेश्चन. बट यू डू समथिंग अँड यू विल बी गॉट ऑफ. बिकॉज ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जिथे आपण ऍडमिनिस्ट्रेशन सेक्शन मध्ये गेलो का, त्या ऍडमिनिस्ट्रेशन सेक्शन मध्ये व्हॉट हॅज चेंज, दॅट यू हॅव नॉट बीन गिवन द प्रिव्हिलेजेस. तुम्हाला ते ऍक्सेस राईट्स दिलेले नाहीत. आता हे सगळं झालं का, कमिंग टू द next part, what we see over here is that
द सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन ओव्हर हिअर, जो सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन तुम्हाला इथे दिसतो आहे, तर तो सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, that particular software application is going to act like a barrier or the gateway. हा काय काम करतो आहे, तुमचा हा इंटरफेस म्हणून काम करतो आहे. सो इथे जे तुम्हाला इथे दिसत आहे, हा काय तुमचा सॉफ्टवेअर, आणि ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही प्रोग्राम करतात. नाउ दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर कॅन बी डेव्हलप्ड युझिंग VB.NET, जावा, PHP, पायथन, एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. बट तो काय करतो आहे, युजर, हा जो कोणी युजर तुम्हाला इथे दिसतो आहे, या युजरला डेटाबेस पर्यंत ऍक्सेस देण्याचं काम कोण करणार आहे, हा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन करतो. फाईन. जसं तुम्हाला फेसबुक ऍक्सेस करायचं आहे, तुम्ही वेब बेस्ड ऍप्लिकेशन वापरतायत, सो क्रोम वरती किंवा तुम्ही मोझिला फायरफॉक्स वरती टाकतात facebook.com, आणि मग तुम्ही त्या वेब बेस्ड सॉफ्टवेअर थ्रू ऍक्सेस घेताय, राईट. सो हा युजर पहिले त्याचं लॉग इन आयडी पासवर्ड टाकेल, हा सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन त्याला व्हेरीफाय करेल, व्हेरीफाय केल्यानंतर तो त्याच्या क्वेरीजला ऍक्सेस देईल. सो दिस इज वेअर द database management system comes into the picture. So exactly what is your database management system? Now, your database management system is this thing, जे मी आता यांना कव्हर अप करतोय, हे आहे तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. फाईन. सो इथं जेवढं काही तुम्हाला दिसत होतं ते होतं तुमचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, राईट. मग तुम्ही म्हणणार की सर मग हे इथे कव्हर अप केलेलं काय होतं? Now, what exactly we have over there is the what we called as your front end. हा काय आहे तुमचा फ्रंट एंड. याला मी दुसऱ्या शब्दात अजून काय म्हणू शकतो? दिस इज युअर GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि कशासाठी लागतो आहे? सो दॅट यू कॅन हॅव कनेक्टिव्हिटी विथ युअर डेटाबेस. नाव जे पण मी तुम्हाला सांगितलं होतं दॅट द युजर, हा जो कोणी युजर तिकडे कम्प्युटरमध्ये डोकं घालून बसलेला आहे, दॅट पर्टिक्युलर युजर कॅन ही गेट द ऍक्सेस ऑन टू द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम डायरेक्टली? आन्सर इज नो. कॅन ही गेट ऍक्सेस टू द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम? येस. हाऊ? कशा प्रकारे? इनडायरेक्टली. मग इनडायरेक्टली म्हटल्यावरती त्याला कोणाला इन्फॉर्मेशन द्यायला लागेल? टू द फ्रंट एंड और द ग्राफिकल युजर इंटरफेस ऑफ युअर सॉफ्टवेअर. क्लिअर? इज दिस क्लिअर? एवढं क्लिअर होत आहे सगळ्यांना की हाऊ दिस पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इज एक्झॅक्टली वर्किंग अँड वेअर द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इज कमिंग टू द पिक्चर. आय होप इथला पार्ट जर क्लिअर असेल देन वी कॅन मूव्ह ऑन टू द डिफरंट टाइप ऑफ डेटाबेस सिस्टम्स. सो आता जे जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथे दिसत होते, सो लेट अस सी दॅट की काय काय गोष्टी क्लिअर होत होत्या. सो आय होप की मी ही इमेज सगळी ब्लँक करतो आहे. फाईन. सो नाव वेअर इज युअर डेटा? तुमचा हा डेटा कुठे आहे? दॅट इज इनसाइड युअर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हा एवढा पार्ट. फाईन. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये तुम्ही फॅक्ट्स टाकलाय. फॅक्ट्स इज नथिंग बट इन्फॉर्मेशन. रॉ डेटा टाकलाय म्हणजे कलेक्शन ऑफ द फॅक्ट्स टाकलाय. त्यानंतर त्या डेटामध्ये तुम्ही काही व्हॅल्यूज इन्सर्ट करतायत, मे बी न्यूमेरिकल असेल, टेक्स्च्युअल असतील, काही कॅरेक्टर्स असतील, काही सेट ऑफ स्पेशल कॅरेक्टर्स असतील, स्पेशल सिम्बॉल्स असतील, दॅट यू आर गोइंग टू यूज इट, राईट. त्याच्यावरतून तुम्ही नॉलेज डिराईव्ह करणार आहेत. फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिक्स अनालिसिस करणार आहेत की ह्या वर्षी किती 10वी मधून पोरं पास झाले, या वर्षी किती 10वी मधून मुलं फेल झाले, राईट. या वर्षी किती पाऊस पडला, किती पाऊस पडणार आहे. दिस इज नथिंग बट अ डिफरंट काइंड ऑफ स्टॅटिस्टिक्स. देन फिगर्स, काही इमेजेस तुम्ही टाकले असतील, राईट. सो ऑल इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ डेटा. कुठे आहे? इनसाइड युअर डेटाबेस. सो आपण जी डेफिनेशन लर्न केली होती ती इथे क्लिअर झाली आहे. देन कमिंग टू द अनदर पॅरामीटर दॅट इज द मॅनेजमेंट सिस्टम. सो व्हॉट एक्झॅक्टली द टर्म मॅनेजमेंट सिस्टम इज? सो ऑन विच यू कॅन परफॉर्म सर्टन काइंड ऑफ फंक्शन. सो जो येलो कलर मध्ये दिसतो आहे दॅट इज नथिंग बट युअर फंक्शनॅलिटीज, की त्याच्यावरतून डेटा मॅनेज होणार आहे, काही ना काहीतरी मॅनेजमेंट होणार आहे. फाईन. सो दोज ऑपरेशन्स. देन in front of that what you have? In front of that you have the software, and in front of that that particular software will be accessed by user. Fine. So तो user जो आहे तो आहे इथे. सो युजरला एवढ्या सगळ्या लेयर्स बायपास करायच्या आहेत, तेव्हा तो डेटाबेस मधून काही चेंजेस व्हॅलिडेट करू शकतो. इज इट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर होता आहे दॅट वॉट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इज. फाईन. नाव moving to the next part, that what do you mean by the centralized database management system, how this particular scenario works, right? Last time आपण एक simple example बघितली होती, but today we are going to enter into the different type of database management system. So कशा प्रकारे database management system work होता है, that we are going to start with. So let me share my screen. So again you are able to visualize that this is the structure of centralized database management system. Now
In the last lecture, we have seen something about centralized database management system. So basically काय आहे की सगळी इन्फॉर्मेशन जी इमेज मी तुम्हाला थोड्या वेळ पूर्वी दाखवली होती याच्यामध्ये कुठे गेला हा याच्यामध्ये हा जो तुम्हाला डेटाबेस दिसतो आहे हा सगळा डेटा आहे हा सगळा डेटा जॉग्राफिकली कुठल्या तरी एका लोकेशन वरती स्टोअर असणार आहे. सो जॉग्राफिकली कुठल्या तरी एका लोकेशन वरती हा सगळा डेटा स्टोअर असणार आहे. राईट. याच्या मल्टिपल कॉपीज नाहीत. वी हॅव नॉट क्रिएटेड डिफरंट टाइप ऑफ कॉपीज. So it is located at one single location. It has been maintained at that particular location. So if you want to get access, तुम्हाला जर तो ऍक्सेस घ्यायचा असेल तर तुम्ही तो ऍक्सेस कशा प्रकारे घेणार आहेत सो यू नीड टू हॅव दिस पर्टिक्युलर पार्ट. तुम्हाला काय करायला लागणार आहे, यू हॅव टू गो थ्रू द इंटरनेट मेकॅनिझम. सो तुम्हाला काय लागतं, इंटरनेटचे मेकॅनिझम्स लागतात अँड देन यू आर गोइंग टू कनेक्ट युअर डेटाबेस टू डिफरंट रिमोट लोकेशन्स. मग जे रिमोट लोकेशन्स असतात तुम्ही तिथे ऍक्सेस करू शकतात. आता लास्ट टाइम मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की कॉलेजमध्ये एक ईआरपी सिस्टम आहे, राईट. त्या ईआरपी सिस्टम मध्ये तुमची सगळ्यांची इन्फॉर्मेशन आहे, आमची सगळ्यांची इन्फॉर्मेशन आहे, बट दॅट पर्टिक्युलर ईआरपी सिस्टम आय कॅनॉट ऍक्सेस थ्रू दिस इंटरनेट. वाय? बिकॉज ते एका लोकेशन मध्ये आहे आणि ते इंटरनेट मध्ये काम करत आहे. त्याच्या मल्टिपल कॉपीज नाही. म्हणजे मी गुगलवर टाकलं ईआरपी ऑफ एमबीपीआरएस पॉलिटेक्निक सापडणार नाही. फाईन. सो दिस इज द एन्व्हायरमेंट, दिस इज हाऊ इट वर्क्स. इज इट क्लिअर? सो सेंट्रलाइज लोकेशन म्हणजे काय आहे, दॅट the whole database management system in which the database, the information, the facts, figures, all the management functions are being located at one single location. ते कुठे लोकेट केलेले आहेत? At one single location. And other people who want to take the access of that particular database management system must take remote access. रिमोट म्हणजे आय गेस तुम्हाला हा शब्द माहिती आहे का, तुमच्या टीव्हीला रिमोट असतो, तुम्ही लांबून त्याला ऑपरेट करतात. द सेम वे आपण दुसऱ्या ठिकाणी बसून सुद्धा तो डेटाबेस ऍक्सेस करू शकतो. लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल. आता फेसबुक इज नॉट अ सेंट्रलाइज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, बट आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्लेन यू द रिमोट ऍक्सेस. काय आहे, फेसबुकचं हेड ऑफिस आहे कुठेतरी अमेरिकेमध्ये, तुम्ही बसले आहेत नाशिकमध्ये, बट स्टील तुम्ही त्याचा ऍक्सेस घेऊ शकतात. कशा थ्रू? थ्रू इंटरनेट. मग त्याची प्रोसेस कशी आहे का, तुम्ही पहिले तिथे रजिस्टर केलं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर मग तुमचं ऑथेंटिकेशन होऊ शकतं. सो इफ यू आर गोइंग टू एंटर करेक्ट आयडी अँड पासवर्ड, तुम्हाला ऍक्सेस मिळतो. जर तुम्ही चुकीचा आयडी अँड पासवर्ड जर एंटर केला तर तुम्हाला ऍक्सेस मिळत नाही. फाईन. सो दिस इज द सिनॅरिओ that how the database management system and centralized database management system with remote application can be accessed. Then another part, you have the operational database management system. आता operational database management system आहे तरी काय? So this slide. So then the next type is operational database management system. Again, I need to share my screen. So on your screen, again, you can see this particular picture. Operational, the term operational म्हणजे काही ना काही ऍक्टिव्हिटीज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा रन करणार आहे. सी, सेंट्रलाइज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आणि ऑपरेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, आर दिस टू पॅरामीटर डिफरंट? येस, दे आर डिफरंट टाइप ऑफ टाइप्स. बट असं नाही की ते स्टँड अलोन मध्ये वापरणार आहेत. यू कॅन कंबाईन डिफरंट टाइप ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट मॉडेल्स और आर्किटेक्चर्स अँड मेक देम वर्क. So operational database management system, what it is? Information related to the operation of an enterprise is stored inside the database and it is going to functional. It is going to function. So let me give you a simple example. The banking system current scenario and the timing of the banking system is like 9 a.m. to 5 p.m. Right? So if you want to perform any kind of transaction, that is withdrawal of money or deposit of the money or transfer of your money from one bank account to another bank account. जर तुम्हाला हे चेंजेस करायचे, if you want to do the changes, अगर ये चेंजेस करने, so what you need to do is you need to go to the bank in the given timing. You have to submit your details.
your, and they are going to validate you. मग ते तुमचं व्हेरिफिकेशन करणार आहेत. And once you have been verified, they are going to tell you to fill up a particular form. आणि त्या फॉर्म मधून काय होणार आहे की तुम्ही पैसे एक तर डिपॉझिट करणार आहेत, नाही तर विड्रॉ करणार आहेत. फाईन. माय क्वेश्चन इज, जर 10 ते 5 नंतर जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं असेल, इज इट पॉसिबल? You are going to say no. But if we are going to consider or we are going to bring into this particular parameters, operational database management system ला जर आपण पिक्चर मध्ये आणणार आहे, then we can say yes. How? Because we are going to store all the different type of information, all the necessary functionalities inside this particular database. So database along with the programs and along with the functions, now it has been managed. And what we are going to do, if you are going to perform the transaction using any kind of application software, आता जर तुम्हाला क्लिअर झालं असेल की त्या डेटाबेस मध्ये जो सॉफ्टवेअर आपण टाकला होता, मे बी तुमचा फोन पे असेल, पेटीएम असेल, व्हॉट इट मे बी. सो व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू log in into that particular system, and even after 5 o'clock, even the bank closes, the database management system of the banking system is still active. तो अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहे, तो अजून सुद्धा फंक्शनल आहे. And then you can purchase some kind of product online. मग तुम्ही तुमचे कार्ड डिटेल्स टाकले आणि कार्ड डिटेल्स टाकून जर तुम्ही त्याला व्हॅलिडेट केलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या बँके थ्रू ट्रान्झॅक्शन होत आहे, राईट? सो तुम्ही ऑनलाईन एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट बुक करतायत and it has been assigned to you. So this is all the operational database. So when you want some kind of functionalities to be executed, at that time you're going to go with the operational database. So centralized database can go along with the operational database. म्हणजे जर तुम्ही सेंट्रलाइजली एकच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बनवला आणि तिथे ऑपरेशन सेट करताय, then yes, it is a centralized operational database. Fine. Then another type of database is the end user database. So you cannot say it is a bigger environment like a database management system, but it is users or end user database. So for example, in an organization, the managers, the boss, the supervisors, they just want to view the information about what particulars or what specific data is being generated. तर त्यावेळेस ते काय यूज करणार आहेत? एंड युजर डेटाबेस. सो इट इज अ काइंड ऑफ सॉफ्टवेअर थ्रू टू विच द डेटाबेस इज बीन कनेक्टेड and you are able to view the data, view the information. So it might be like summary, it might be the statistical data. You want to fire some kind of query and then you want to get the access. So it is some kind of limited structure or limited perspective of the database. Fine. Then moving to the commercial database. Commercial, from the name itself तुम्हाला क्लिअर झाला असेल की कमर्शियल डेटाबेस म्हणजे एक्झॅक्टली काय. द वन विच इज यूज फॉर द बिझनेस पर्पज, मीन्स थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन जे आहेत ते तुम्हाला डेटाबेस अवेलेबल करून देतील. इथे नाही येतो. सो फाईन, कमर्शियल डेटाबेस. पेड व्हर्जन्स फॉर द यूज डेटाबेस. लाईकवाईज आपण जो एसक्यूएल वापरणार आहेत, माय एसक्यूएल किंवा ओरॅकल, that is personal use database or personal database. Excel sheet personal database आहे. SQL, त्यानंतर Oracle, this is all personal database you can generate. But when we are going to talk about commercial database, so what happens is there are certain organizations which are going to provide you support, which are going to provide you system or the whole database management system, and you don't have to do any kind of operation onto it. It is the whole and sole job of that particular organization to maintain the database. For example, Oracle, some part of the Oracle is freeware, open source, but when it comes to the business purpose, then it is not freeware. You have to pay for them, right? Tanantar, you have Google Cloud kind of environment, Amazon Cloud kind of environment, which are actually the commercial database. So users who want to access the information, they can go with the commercial database. Then distributed database. Yes, now this is important parameter. Distributed database, it is very, very important for you. So let me show you some examples where the operational database comes into the picture. So for example, NASA or automated systems where you want to put down instruction set, for example, analytical abilities, IoT,
फॉल्ट टॉलरंट सिस्टम, स्केलेबिलिटी, बिग डेटा, ज्यावेळेस तुम्हाला मॅनेजिंग करायचं असतं त्यावेळेस तुम्ही ऑपरेशनल डेटाबेस यूज करू शकतात, इन विच you have indexing and cataloging type of functions which are being stored. Query can be fired automatically. Fine. Then you have this commercial database. त्याच्यामध्ये जास्त काही दिलेलं नाहीये. Now coming to the distributed database system. So what basically distributed database system is? What basically distributed database system is? So when you are going to create multiple copies of your database, म्हणजे सेंट्रलाइज डेटाबेस मध्ये जिथे तुम्ही बघितलं एक सिंगल लोकेशनला आपण डेटा स्टोर करू शकत होतो, तर तसंच जर मी 10-12 ठिकाणी जर त्या कॉपीज क्रिएट करून ठेवल्या, सो इट बिकम्स डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सिस्टम. सो लेट मी टेक एन एक्झाम्पल. In our college we have one central library, right? So inside that particular central library you have all the set of books available. But imagine if we had two libraries and all the books which are present in library 1 and library 2 are available. म्हणजे फॉर एक्झाम्पल लायब्ररी 1 मध्ये एक बुक आहे, फॉर एक्झाम्पल कोर्सचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं बुक आहे. फाईन. ते लायब्ररी 1 मध्ये पण अवेलेबल आहे, लायब्ररी 2 मध्ये पण अवेलेबल आहे. लाईकवाईज आपल्या कॉलेजच्या 2 बिल्डिंग्स आहेत, एक आहे न्यू बिल्डिंग, एक आहे ओल्ड बिल्डिंग, बट लायब्ररी इज प्रेझेंट इन न्यू बिल्डिंग. इमॅजिन what would have happened if there are two libraries, one in old building, one in new building. तर काय होणार आहे, तुमचा ऍक्सेस फास्टर होतो. जे न्यू बिल्डिंग मध्ये आहे ते न्यू बिल्डिंगच्या लायब्ररी मधून ऍक्सेस करतील, जे ओल्ड बिल्डिंग मध्ये आहे दोज आर गोइंग टू ऍक्सेस द डेटा और गेट द बुक्स फ्रॉम द ओल्ड बिल्डिंग, राईट? सो द पब्लिक, सो द people which are present over here, so they can get access to both the locations. आणि जी काही ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक पण काय होते, स्विच डाउन होते, राईट? So distributed database management system is creating multiple copies of your centralized database management system and storing at the specific location. So distributed database management system ज्या प्रकारे काम करतं त्याच्यामध्ये बेनिफिट भरपूर आहे, नो डाऊट. बट अगेन द प्रॉब्लेम इज so I hope you can see this particular part. So distributed database, you have homogeneous, heterogeneous, and both the copies are being stored over here. That means replica of the database will be stored. So the benefits that distributed database management system has, you have greater availability. Fine. Then even if your one server or one location fails, still there is different or other location which is available and you can simply send your traffic to that. So now the image I have shown you on the screen is, you have site 1. So there is a computer and then you can see this particular symbol. Ha symbol jo bhi tumhala disto ahe. So this is database. Again, site 2, this is database. Site 3, you don't have database. Site 4, you don't have database. Site 5, you have database. And all these database are having the same information. सगळ्या ठिकाणी रेप्लिका क्रिएट करून ठेवल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गोइंग टू से that the data A is stored over here by site 1, automatically then A will get replicated everywhere. So for example, later on, site 5 is going to develop B information, automatically everywhere B is going to get replicated. So now site 2 is going to replicate C, automatically everywhere C is going to get replicated. So benefit काय आहेत? सपोज साइट 1 फेल्स, साइट 1 मध्ये क्रॅशिंग झालेली आहे, मग साइट 3 आणि साइट 4 काय करू शकतात? साइट 3 कॅन गेट द डेटा फ्रॉम साइट 2, साइट 4 कॅन गेट द डेटा फ्रॉम साइट 5. Correct? Are you getting this? In case site 1 and site 2 both are failing, then what is going to happen? These two can get the information from site 5.
Suppose there is another thing that can happen. Site 1 has failed. So site 3 and 4 will be getting routed to 5, whereas site 2 will be used for restoring the backup into site 1. म्हणजे जो ट्रॅफिक आहे साईट 2 वरती कोणती राऊट होणार नाही. साईट 1 काय करणार आहे, सगळा डेटा त्याच्या डेटाबेस मधला जो काही क्रॅश झालेला होता, ऑल ही इज गोइंग टू रेप्लिकेट इट फ्रॉम साईट 2. So this is how they are going to interact. And once site 1 is back again, then the whole system is going to work as it is, that there was nothing wrong happened. Fine. Now, there's a practical example तुम्हाला देतो मी. In China, Google servers are been banned. China मध्ये Google काम करत नाही because there is no server. In India, you have Google server at Bangalore and Hyderabad, and in Delhi. So you have 3 locations where Google has placed their servers. So whenever you're trying to search an information on Google, first of all, it's get routed to google.co.in, that is corporate in India, into the Indian servers. Why? Because they don't want their main head location or centralized location to get burdened with the traffic. Suppose you get shifted into UK. So when you're going to Google it, so you'll be getting routed up to google.com. No, the site will be redirected to google.co.uk. So तुम्ही UKच्या सर्व्हर्स मध्ये असणार आहे. So what is going to happen? All the people in UK are going to move towards the UK server. All the people in India, the Indian servers वरती येणार आहेत. So automatically the traffic gets distributed. Now imagine what is going to happen. Suppose UK servers fail, then all the traffic from the UK servers will be routed to the Indian servers. And जे त्यांचा head office आहे, that head office will be restoring the UK servers. Even your Facebook works like this. Amazon servers are also working like that only. That's why you are able to book a product faster. And the benefit of distributed database system is performance level increases. Performance खूप वाढून जातो. Because the data is available to you and it is very, very close to you. Geographically, physically, सुद्धा तो database तुमच्या जवळ आहे. That's why it is very, very easy for you to view the data, access the data faster. Is it clear? So this was regarding the different type of database management, database types we have seen today, in which we had distributed database system, personal database, then we had commercial database, end user database, operational database, and centralized database. In the next unit, second unit, most of the time we are going to focus on the different type of architecture and type of distributed database. So distributed database खूप important आहे. ज्यांना कोणाला इन फ्युचर क्लाउड कम्प्युटिंग काय आहे, क्लाउड एन्व्हायरमेंट कशा प्रकारे काम करतो, तर त्यासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस सिस्टमची पर्पज किंवा नीड खूप प्रमाणामध्ये लागणार आहेत. फाईन. देन let's move on to the next topic, that is nothing but the different components of your database management system मध्ये जे काही necessary part आहे. So you have different type of components which are present inside the database. So what basically you mean by the term components? Of course, database management is a system. So you have different type of components which are interlinked with each other, and those interlinked components are going to function as per the needed scenarios. म्हणजे त्यांचा वर्किंग कशा प्रकारे होणार आहे. सो कंपोनेंट्स 1 काही ऍक्टिव्हिटीज रन करतो, कंपोनेंट 2 काही ऍक्टिव्हिटी रन करतो, कंपोनेंट 3 काही ऍक्टिव्हिटी रन करतो. सो व्हाट आर द डिफरंट टाइप ऑफ कंपोनेंट्स प्रेझेंट? सो देयर आर 4 कंपोनेंट्स: हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पीपल and procedure. Without hardware, no operating system can exist. If you don't have hardware, you cannot install operating system. If you cannot install operating system, you cannot install the software. If there is no software, then what is the procedures that can be derived? Nothing. So user will not be able to use that particular system. So the first and most important parameter over here you can see is the hardware. So what basically hardware is? It is a physical entity, physical object, and these objects consist of electronic devices like computers, servers, RAMs, keyboard, mouse, networking devices like your modem, cables, switches, routers. So all these components form together as hardware. So तुम्ही तुमचा कंप्यूटर ओपन केला तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदरबोर्ड दिसणार. तुम लोगों को मदरबोर्ड दिखेगा. You are going to see the RAM. These are nothing but the electronic components. You are going to see the processor, storage devices. Then you have the networking devices like modem, switches, routers, hubs.
Then you have the physical devices like cables to connect the 230 volts power socket, etc. So these are nothing but the component of the component hardware. So all the hardware devices which are going to be the base for the software to run on them. Fine. Then the software consists of soft entity or logical entity, like the operating system. Fine. Windows operating system, Linux operating system, Android operating system, whichever is going to work on that particular given specific hardware, that operating system comes under the part of software as a component. The next component is the database softwares. For example, Oracle is a database software, Java is a programming software, then you have Turbo C, then all the different type of games you play are nothing but a different type of softwares which are going to get installed and cover the hardware. So you can see this particular image, that hardware is coming under or inside the software. Why? Because software is going to control the hardware. Fine. So softwares which are necessary, even the browser, yes, it is a software which will be necessary for the database management system. So all the different type of softwares which are necessary for the database to work and user to provide the access. So over there we are going to have the software. Then coming to the next part, that is user. So inside user, you have three different type of users: database administrator, application programmers, software developers, and end users. So we are going to see the different type of users tomorrow. We are going to complete up with the procedures. So what procedures are there? Instructions or the activities or the task part we are going to schedule or we are going to define. So जसं तुम्ही अल्गोरिदम डिफाइन करतात की ह्या स्टेप्स मध्येच ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे, तर त्या प्रोसिजर आपण फॉलो करणार आहेत. सो युजरला जर डेटाबेस ऍक्सेस करायचा असेल, सो देर इज दिस channel of processes task you have to perform. So activity 1, then activity 2, activity 3, activity 4, then you will enter into the software. So this is nothing but the procedure. So instruction and the rules which are been designed in order to guide the users so that they can run the database management system without any errors. So error normal scenarios येणार नाही, त्यासाठी आपल्याला database management system साठी procedures ची need लागते. Fine. So this was for today. Tomorrow we are going to see about the different type of users, and then from tomorrow we are going to start off with the most important parameter, that is the architecture of database management system. Fine. Any doubts? जर तुम्हाला काही doubts असतील, now you can ask me. So if you have any doubts, please do ask me. सगळ्यांना सगळं समजतंय? म्हणजे ज्यावेळेस तुमची युनिट टेस्ट 1 होईल, तर सगळ्यांना 20 आउट ऑफ 20 मार्क्स मिळायला पाहिजे. बरोबर आहे ना? नो डाउट्स? कोणाला काही डाऊट नाही आहेत? If there are no doubts, then we can end this lecture then. Fine. So thank you. Bye bye.